विजयजी भोये, धन्यवाद. हॅलो. धन्यवाद मिस्टर रमेश शर्मा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समर्पभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य सुसर्वदा. अखंड ब्रह्मांडाचे देवता अधिपती गणपती बाप्पांच्या चरणी नतमस्तक होणी करूया आजच्या या शेवटच्या दिवसाला पुन्हा एकदा या सकाळच्या सत्रामध्ये सुरुवात. उकिलीच्या मंजुळ सुरांनी, फुलांच्या हलवर सुगंधाने, सूर्याच्या कोमल किरणांनी ही सकाळ सर्वांची आनंदीमय जावो. मॅचला झाली आहे सुरुवात. ऑन साइडला यावेळेस हवाई स्ट्रोक खेळले गेलेत. चेंडू साईल एका टप्प्याने बॉर्डर लाईनच्या फार. योगेशच्या बॅट मध्ये आलाय हा SPL चौकार 4. नऊ 29 मिनिटे झालेत आणि 15 मिनिटाच्या आतमध्ये तुमचे 3 षटके फेकून झाली पाहिजेत. पुढील बॉल पुन्हा एकदा टप्पाची लेंथ ऑन साइडला उडवली आहे. क्षेत्ररक्षक आहे, करणार नाहीये चुकी. पकडलाय झेल आणि संपलाय. मिस्टर योगेश महाळी हा खेळ आउट. योगेश महाळी आणि प्रगणेश ही सलामीची जोडी आपण पाहिली होती, परंतु इथून आपण पाहिलं तर योगेश मात्र बाद झालेत. आता मात्र सूरज पाटील न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. चला दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आपण आमच्या समोरच्या कक्षामध्ये यायचं आहे, जेणेकरून तुमच्या प्लेयरची नावं अगदी स्पष्टपणे इथे घेतली जातील. सूरज पाटील आलेत नंबर 3 या क्रमांकावरती. थोडंसं इंजर्ड आहेत आणि त्याच कारणास्तव रनर्स देखील ठेवला गेलाय. ऑन साइडला खेळले गेले आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग फलंदाज मिस्टर सूरज पाटील देखील बॅक टू द पवेलियन. धक्का क्रमांक 2 गावदी वॉरियर्स या टीमला. आणि इथे आपण पाहिलं तर आता मात्र किरण चौधरी विकेटच्या हॅट्रिक वरती पाहायला मिळेल. आणि संघाचे संघमालक आपण पाहिलं तर मग राजेशजी भक्ते देखील खुश असतील आज किरणचा परफॉर्मन्स पाहून. कालचा मॅच देखील एक पेंडिंग होता, चेसिंग पेंडिंग होते आणि ती चेसिंग देखील पूर्ण केली आहे तुषार 11 या संघानं. आणि या मॅचमध्ये देखील काय जबरदस्त परफॉर्मन्स करतोय तुषार 11 संघ. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर मग किरण चौधरीची ही बॉलिंग खूप चांगली आहे. टॅप केले बॉलला यावेळेस ऑन साइडला मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय, चेंडूला उचलतोय. चेंडूची फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण होते. सिंगलच्या मदतीने धाव फलक पोहोचलाय 2 बाद 6 या अंकांवरती. ओव्हरपिच बॉल होता यावेळेस आपण पाहिलं तर मग प्रगणेश ऑन स्ट्राइक वरती पाहायला मिळाले. प्ले अँड मिस हा डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ इथून मात्र संपलाय. धाव फलकावरती धाबा आहेत त्या म्हणजेच 2 बाद 6. त्याला नेक्स्ट मॅच साठी रेडी राहायचं आहे. पुढील 2 संघ निश्चितच आपल्याला पाहायला मिळतील. पार्थ वॉरियर्स अँड प्रज्वल 11 या 2 संघामध्ये पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पार्थ वॉरियर्स अँड प्रज्वल 11 आपण रेडी राहा टॉस करण्याकरता. नंबर 2चं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल योगेश आलेत. योगेश प्रथम, विजय, MD नाझिम आणि निश्चितच जबरदस्त बॉलिंग राहिली आहे त्यांची देखील सातवली प्रीमियर लीग मध्ये. यावेळेस योगेश यांना तुम्ही पाहू शकाल.
पुढील बॉल. ओ इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. हो प्रतीक होते करणार नाहीये चुकी. प्रतीकने पकडला या ठिकाणी झेल आणि संपलाय आर्मित महाळेचा देखील खेळ. घाई करायची. बाला आलेत बॉलिंग सॉरी बॅटिंग करण्याकरता, परंतु बॉलिंग देखील खूप चांगली यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. चला घाई करायचे. बाला आलेत न्यू बॅटर. आल्या आल्या मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. इथून झेल खूप महत्वाचा होता. 2 धावा मात्र पलून पूर्ण केल्या जातील. कदाचित तिसरी घेतली जाईल का, परंतु नाही असं उत्तर आलंय. धावफलक 2 पुढे सरकलाय, पोहोचला गेलाय तो म्हणजेच 9 अंकांवरती. एक महत्वाची सूचना आहे, मॅन ऑफ द मॅच म्हणून टी शर्ट जे दिलं गेलंय ते मात्र परिधान करून खेळायचं नाही असं मात्र आयोजकांनी सांगितलंय. तुमच्याकरता ते टी शर्ट आहे तेच मात्र इथे तुम्हाला घालून खेळावं लागेल हा मॅच, ही स्पर्धा. योगेश पुढील बॉल. चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं आणि हा चेंडू आपण पाहिला तर मग वाईट आहे. थोडंसं अतिरिक्त करण्याचा प्रयत्न इथून मात्र केला होता गोलंदाज योगेशाने. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 10. चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 2. हो जुरकस मारण्याचा प्रयत्न इथून मात्र आपण पाहिला तर मग बालाने केला होता. काल संध्याकाळच्या सत्रामध्ये हलकीच मीटिंग झाली होती बालासोबत. त्यांनी सांगितलं आम्ही इथून हरवण्याचा प्रयत्न करू तुषार 11 टीमला, परंतु तो परफॉर्मन्स होत नाहीये. हो जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाही. मला जर मोठा फटका खेळायचा असेल तर तुम्हाला बॉलच्या रेषेमध्ये येऊन एक चांगला स्ट्रोक खेळावा लागेल. बॉलवरची नजर चांगली ठेवावी लागेल, बॅट क्लिप चांगले ठेवावं लागेल. त्याच्यानंतर तुमचं शॉट सिलेक्शन हे देखील खूप मायने राखतं क्रिकेटच्या खेळामध्ये. चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं. गोलंदाजाचा चतुरपणा पाहायला मिळाला आहे. हो आउटफील्ड क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर मग थोडंसं फॉम्पलिंग झाले होते क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला. 2 धावा इथून मात्र पूर्ण केल्या जातील आणि या 2 धावेने धावफलक पोचले गेले ते म्हणजेच 12 अंकांवरती. 12 धावा ऑन द स्कोर बोर्ड. लॉस 3 विकेट. 3 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. योगेश, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग सूरज, आर्मीतचा खेळ देखील थोडासा फ्लॉक ठरला गेलाय सीझन 5 मध्ये. हो यावेळेस इष्ट्यांच्या समोर पकडलं गेलंय. ओव्हरस्टेप, येस ओव्हरस्टेप निश्चितच चेक केला जाईल.
आणि डिसिजन आहे इट इज नो बॉल. म्हणजे इथून आपण पाहिलं तर मग फलंदाज साहेब असणार आहे. धावफलकावरती एक धाव जरूर पडताना पाहायला मिळेल. धावफलक पोहोचले गेले ते म्हणजेच 13 या अंकांवरती. येणारा पुढचा बॉल इथून फ्री हिट असणार आहे. फ्रीडम मिळाला गेलंय बॅटर आपण पाहिलं तर मग बाला याला पूर्णपणे स्वतंत्र असणार आहे मोठा फटका खेळण्याकरता. आणि ह्या बॉलवरती आपण पाहिला तर मग फलंदाज फक्त रन आउटच्या स्वरूपामध्ये बाद होऊ शकतो. पाहूया इथून मात्र फायदा उचलला जाईल का, जे ॲडव्हान्टेज मिळालं गेलंय. जोरकस मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू आलाय डॉट. इथून आपण पाहिलं तर मग दुसऱ्या षटकाचा खेळ देखील संपन्न झालाय. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 13. चला पुढील षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये जय म्हशे हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तुषार भक्ते देखील चांगली गोलंदाजी करतायत परंतु त्यांना थांबवलं गेलंय. सध्या खूप थकलेले दिसत आहेत तुषार भक्ते. संघाचे संघनायक आहेत परंतु यावेळेस जय म्हसेला त्यांनी मात्र प्राधान्य दिलं गेलंय हे तिसरं षटक टाकण्याकरता. पाहूया जयवरती ठेवलेला विश्वास. अगदी जय तो चांगल्या प्रकारे इथे मात्र करून दाखवेल. चला घाई करा, तुमच्याकडे 5 मिनिटं आहेत. 2 षटकं टाकण्याकरता तुम्ही 10 मिनिटे इथून मात्र घेतली आहेत. हो टॅप केले बॉलला गल्लीच्या दिशेनं. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण होईल. सिंगलच्या मदतीनं धाव फलक पोचले गेले 14 या अंकांवरती. हा सेन्सिबल क्रिकेट इथून मात्र खेळला जातो प्रगणेशच्या माध्यमातून, परंतु इथून आता अटॅक करण्याची गरज आहे. मोठे फटके खेळावा लागतील. तुमच्या अकाउंटमध्ये तुम्ही बॅलन्स थोडासा कमी जमा केलाय, तो बॅलन्स वाढवण्याकरता तुम्हाला चांगले फटकेबाजी करावी लागणार आहे. ऑन साईडला खेळण्याची मानसिकता. चेंडू आणि बॅट याच्यामध्ये प्रॉपर कनेक्शन झालं नाही. लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव इथून मात्र पूर्ण होईल आणि एका धावेनं धाव फलक जे आहे ते पोचलं गेलंय 15 अंकांवरती. प्रगणेश ऑन स्ट्राईक. जय म्हसेची ही गोलंदाजी आपण पाहतोय. 2 चेंडू फेकून झालेत. 2 चेंडूमध्ये 2 धावा त्याने देखील खर्च केल्या. हो जोरकस मारण्याचा प्रयत्न इथे आपण पाहिलं तर मग हिट विकेटच्या स्वरूपामध्ये प्रगणेश मात्र बाद होतील. हा तिसरा फलंदाज हिट विकेटच्या स्वरूपामध्ये झालाय बाद. प्रगणेश सुरुवातीला आपण पाहिलं तर मग विलास वाढाण हे बाद झाले होते. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर मग स्वप्नील महाले बाद झाले आणि आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर मग प्रगणेश हे हिट विकेटच्या स्वरूपामध्ये होत आहेत बाद. अगदी स्ट्रोक खेळायचा होता परंतु बॅटरचा पाय अगदी इष्ट्यानं स्पर्श झाला आणि त्याच कारणास्तव हिट विकेटच्या स्वरूपामध्ये या स्पर्धेतील हा तिसरा फलंदाज ठरला गेलाय. तो हिट विकेटच्या स्वरूपामध्ये झालाय बाद. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. या ठिकाणी आपण पाहतोय वसई विरार शहर महानगरपालिका वॉर्ड क्रमांक 20 चे विद्यमान नगरसेवक साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. रमेशजी घोरकणा साहेबांचं या सकाळच्या सत्रामध्ये शुभागमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. आपलं सहर्ष स्वागत आहे सातिवले प्रीमियर लीग 2026 मध्ये. रमेशजी घोरकणा साहेबांना आपण पाहिलं या स्पर्धेच्या पहिल्या दिवसामध्ये उद्घाटन सोहळ्याकरता देखील उपस्थित होते आणि आज या फायनल डेच्या दिवसामध्ये लाख मुळाची उपस्थिती त्यांची देखील या ठिकाणी लाभली आहे. त्यांचं देखील करूया आपण वेलकम, वेलकम, वेलकम.
धावफलक पोहोचला गेले 17 अंकांवरती. फर्स्ट इनिंगचा खेळ इथून आपण पाहतोय. चेंडू फेकून झाले तिसऱ्या षटकातील 4. पुढील बॉल ओव्हर फिश बॉल अगदी बॅटच्या रडार मध्ये आणि हा चेंडू जाईल पार्किंग लॉट मध्ये सीमारेषा पार. आलाय षटकार 6. काय जबरदस्त स्ट्रोक खेळले गेले ऑन साईडला अगदी बॅटच्या रडार मध्ये चेंडूची हाताळणी. आणि जेव्हा तुम्ही बॅटरच्या अगदी फेवरेट झोन मध्ये चेंडू हाताळणार ना त्यावेळेस बॅटर देखील त्याच्यावरती आक्रमण करेल यात काही शंका नाहीये. आणि काय जबरदस्त बॉलला रेट केलं. 6 धावांनी करताय. षटकार मात्र इथून आला. पुढील बॉल ओ यावेळेस जबरदस्त स्ट्रोक. आणखी एक तडाका बॅक टू बॅक. हा दुसरा धमाका इथून मात्र पेश केला मिस्टर रोहन ससाणे च्या बॅट मध्ये आले 2 उत्तुंग षटकार. आणि षटकारांच्या सायना धावफलक अगदी पोहोचला गेलाय. 29 अंकांवरती ही धावगती पोहोचली आहे. 29 धावा धावफलकावरती. पहा भरपूर बॅलन्स कमी होता. आपण इथून पाहिलं तर मग गावदी वॉरियर्स टीमच्या संघामध्ये परंतु रोहन ससाणे आलेत आणि जबरदस्त पॉवर हिटिंग फलंदाजी त्याच्या माध्यमातून इथे मात्र दर्शवली आहे. सुरुवातीच्या पहिल्या बॉलवरती स्विच हिटचा फटका त्याच्यानंतर समोरच्या दिशेने लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये तो षटकार धावा देऊन गेलाय खूप चांगल्या. आणि धावफलक पोहोचलं गेलं 29 या अंकांवरती. सकाळचं सत्र अगदी चालू आहे. आज आपण पाहिला तर मग या स्पर्धेचा शेवटचा दिवस फायनल डे. इथून आपण पाहणार आहोत कोणते संघ मात्र इथून क्वालिफाय होतील. त्याच्याकरता लढाई अजून सुद्धा मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. ओ या ठिकाणी आपण पाहिलं तर मग मिसफील्ड होताना पाहायला मिळतीये. आणि बाला मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये झालेत बाद. रोहन ससाने याला मात्र स्ट्राईक वरती राहायला हवं होतं कारण त्याच्या बॅट मध्ये चांगल्या धावा आल्यात. सेट झाला बॅटर. इथून आपण पाहिलं तर मग चेंडू शिल्लक असतील यावेळेस 5. आणि या 5 बॉल मध्ये आणखी किती धावा इथून मात्र बनवल्या जातील. आता मात्र आलेत मिस्टर संदीप ओलंबे. हा देखील षटकारांचा बेहताज बादशाह आहे. सातिवली गावचा विस्फोटक खेळाडू म्हणजे संदीप ओलंबे यांना मात्र ओळखलं जातं. नेक्स्ट मॅच पार्थ वॉरियर्स अँड प्रज्वल 11 या दोन संघामध्ये असणार आहे. टॉससाठी रेडी राहा. आता इथून मात्र जी जबाबदारी आहे ना एक मोठी जबाबदारी धावफलक बनवण्याकरता संदीप ओलंबेला ती घ्यावी लागणार आहे. कारण म्हटलं गेलंय जगातील सर्वात जबरदस्त टॉनिक म्हणजेच जबाबदारी. आणि तो टॉनिक एकदा घेतलं ना ती जबाबदारी एकदा स्वीकारली की माणूस कधीच थंकत नाहीये. इथून ती जबाबदारी उचलावी लागेल. 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 चेंडूमध्ये आणखी काही धावा आपल्या टीम करता जमवाव्या लागतील. चला घाई करा. तर म्हटलं गेलं प्रयत्नानं सातत्य या 2 गोष्टी तुमच्याकडे असतील तर जीवनात अशक्य असं काहीच नाहीये. तुम्ही इथून जर सातत्याने प्रयत्न केले तर एक चांगला धावफलक उभा करू शकता. बॉलिंग ट्रॅक वरती कृपेत. ओ कृपेतचा हा दुसरा बॉल वाईट आहे. दाबाष्टीच्या पलीकडे फेकला होता. अव्हांतरच्या स्वरूपात एक धाव टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. धावफलक पोहोचला गेले 31 अंकांवरती. ओ
यावेळेस फर्निचर डिस्ट्रॉय केलं गेलंय. परतावं लागेल मिस्टर संदीप ओळंब्या बॅटरला डगआउटच्या आशयाला. धक्का क्रमांक इथून आपण पाहिला तर मग 6. मिस्टर संदीप ओलंबे आउट. आदित्य सिंग न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. अजून इथून आपण पाहिलं तर मग रिलायबल ग्लोरीच्या गेट समोर गाड्या पार्किंग केलेल्या आहेत. प्लीज थोड्याच्या अगदी बाजूला करा. इथून काही पाण्याचं टँकर आहे ते मात्र आलेलं आहे ते जाऊ द्या. ओ मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न इथून मात्र आदित्याने केला होता. ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ अजून सुद्धा हवेमध्ये चेंडूला अगदी उडवलं होतं. भरपूर वेळा प्रयत्न अगदी चालू केले. जणू काही लपंडाव मैदानाच्या आतमध्ये चालू होता. अखेरीस झेल मात्र सुटलाय. रोहन ससाने ऑन स्ट्राईक. इथून आपण पाहिलं तर मग 3 चेंडू बाकी असतील. धावफलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 32. पुन्हा एकदा स्विचिटचा फटका खेळले गेले. तुषार यांच्या हेडच्या वरून चेंडू ट्रॅव्हल झाला आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग फलंदाज बाद आहे की नाही. तिसऱ्या अंपायरने आपली बंदूक अगदी आउटफील्ड अंपायरने आपली बंदूक अगदी तिसऱ्या अंपायरच्या खांद्यावरती ठेवली आहे. आता इथून तिसरे अंपायर आहेत चेक करतील. फलंदाज रनआउट आहे की नाही हे देखील चेक केलं जाईल. जबरदस्त या स्पर्धेचं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळालंय. सातिवली प्रीमियर लीग माहीमचा हळवा आणि सातिवली गावचा हा जलवा इथे आपण पाहणार आहोत. आणि डिसिजन आहे OUT आउट. रनिंग बिटवीन द विकेट मध्ये कमी पडले रोहन ससाणे आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये झालेत बाद. धावफलक पोचला गेलाय 33 वरती, परंतु दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये रोहन ससाणे मात्र बाद झाले. आता मात्र नंबर 9 या क्रमांकाचा खेळाडू मिस्टर शुभम मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. पुढील बॉल अकुटप्पाची लेन होती, परंतु झेल मात्र इथून सुटलाय. सहज सोपा झेल होता आणि तो झेल झाला आहे ड्रॉप. धावफलक 1 ने पुढे सरकलाय. 34 34 अंकांवरती ही धावगती पोहोचली आहे. ऑन साइडला खेळले गेलेत. पुन्हा एकदा तुषारकडनं झाले मिस्टेक. चेंडू चाललाय मिड विकेटला. 2 धावा पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव इथून पूर्ण केली जाईल का? यस, तिसरी धाव देखील कंप्लीट होते. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळालं. यस, नो, वेट या 3 गोष्टींचा अगदी चांगल्या प्रमाणे समावेश घेतला गेला आणि इथून आपण पाहिलं तर मग 3 धावा इथून कंप्लीट केल्या. धावफलक पोहोचले गेले 38. सॉरी 37 झालेत आणि 38 ला 30चं टार्गेट मात्र या ठिकाणी दिलं गेलंय. चला नेक्स्ट मॅच आपण इथून पाहणार आहोत.
प्रज्वल 11 आणि पार्थ वॉरियर्स या दोन संघामध्ये चला टॉस करण्याकरता यायचं आहे. प्रज्वल 11 अँड पार्थ वॉरियर्स या दोन संघामध्ये केला जाईल टॉस. चला टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. आदरणीय सन्माननीय रमेश गोरकड साहेबांना आम्ही विनंती करतोय आपण या आपल्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 20 शे विद्यमान नगरसेवक साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. छापाचा कॉल आणि येतोय छापा म्हणजे टॉसचा निकाल लागला गेलाय पार्थ वॉरियर्स टीमच्या बाजूने. अनिकेत टॉस जिंकला डिसिजन काय असणार आहे? बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय घेतलाय. 4 ओव्हरचा मॅच इथून किती धावा बनवण्याचा प्रयत्न केला जाईल? 60+. यावेळेस प्लेइंग 11 मध्ये काही चेंजेस नाही, तेच टीम. खास करून कोणत्या बॅटरवरती निश्चितच तुझा लक्ष असेल की जेणेकरून त्याच्याकडनं चांगला खेळ मात्र इथून झाला पाहिजे? सर्व चांगला खेळ करते. याचं बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा आहेत तुम्हाला. टॉस जिंकलास तर डिसिजन काय घेतलं असतं? फिल्डिंग. अगदी मनासारखं झालंय. टॉस हरल्यानंतर देखील फिल्डिंग मिळाले. मग समोरच्या संघाला किती धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न केला जाईल ह्या मॅच मध्ये? 40-45 तक. हा मॅच जिंकला तर मग तुम्हाला चान्सेस आहेत का? हा आहे ना. याचं बेस्ट ऑफ लक तुम्हाला देखील देतोय आम्ही शुभेच्छा. मित्रांनो, हे होते दोन कर्णधार, त्यांच्या प्रतिक्रिया आपण निश्चितच या ठिकाणी जाणून घेतल्या. आता पुन्हा एकदा आपण जाऊया थेट समालोचन कक्षामध्ये. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. 7वी प्रीमियर लीग पर्व 5वे आलेले सर्व दिग्गज मान्यवर आमच्या मान्यवर कक्षामध्ये दाखल झालेले आहेत. वसई विरार शहर महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक साहेब रमेशजी गोरखनाथ साहेबांचं शुभ आगमन नुकताच झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. या 7वी प्रीमियर लीग पर्व 5व्यामध्ये जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत. साधी राहणी, उच्च विचारसरणी या नीतीचा अवलंब करणारे आमचे असे दिग्गज मान्यवर विद्यमान नगरसेवक साहेब आदरणीय सन्माननीय रमेशजी गोरखनाथ साहेबांचं देखील नुकतंच आगमन झालेलं आहे. त्यांचं करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. दुसऱ्या डाबाला होईल सुरुवात. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. स्ट्राइक एंडला सतीश, नॉन स्ट्राइक एंडला किरण. बॉलर तयार. डाऊन द लेग साइड बॉल चालताना व्हाईट बॉलचा इशारा आलेला पंचांचा. प्रणित असेल बॉलिंग ट्रॅकवर. चांगली बॉलिंग करावी लागेल या बॉलरला. धावा डिफेंड करायचे आहेत त्याच्या संघाला. 38 धावा या डिफेंड करायचे आहेत. सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल या षटकातील. यावेळेस हुक केला बॉलला. चेंडू जाईल लॉंग लेगला. आउटफील्ड थोडासा खराब आहे. एकदा मात्र कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने. आणि या 2 धावाने ऑफ द मार्क झालेला बॅटर मिस्टर सतीश. संघाचं धावफलक पोचवलेलं आहे 3 या अंकांवरती. धावसंख्या 3 धावा ऑन स्कोर कार्ड लागल्या गेलेल्या आहेत. प्रणित सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील नेक्स्ट बॉल असेल राईट आर्म ओव्हर द विकेटने बॉलिंग ट्रॅकवर. ओव्हर पिच बॉल. मिस टाइम स्ट्रोक. हवेमध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक. झेल मात्र ड्रॉप झालेला आहे. भरपूर झेल ड्रॉप झालेला आहे आजच्या दिवसामध्ये. खराब क्षेत्ररक्षण भरपूर पाहायला मिळालेले आहेत. सहज आणि सोपा झेल ड्रॉप झालेला आहे मिडॉनला. आणि एक सिंगल धाव मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 4 या अंकांवर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 4 धावा. कमी धावा या डिफेंड करायच्या आहेत.
तर नक्की चांगले प्रयत्न करावे लागतील फिल्डिंग करणाऱ्या संघाला. हा प्रकार बॉल सुंदर फटका हुक केला बॉलला चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग. बाउंड्री लाईनच्या दिशेने जबरदस्त क्षेत्ररक्षण झालेलं आहे. जबरदस्त एफर्ट लावलेला आहे स्क्वेअर लेगला आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड 6 अंकांवर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 6 धावा. 3 बॉल टाकून झालेले आहेत. 3 बॉलचा खेळ बाकी असेल. स्ट्राईक एंडला किरण असेल. चांगली बॅटिंग करावी लागेल या बॅटरला. बॉलर तयार मिस्टर प्रणित. ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह केला बॉलला चेंडू जाईल मिडॉनला. सुंदर क्षेत्ररक्षण. फक्त एक सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 7 अंकांवर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 7 धावा. धाव फळकावर लागल्या गेलेल्या आहेत. 2 बॉलचा खेळ बाकी असेल. 4 बॉल टाकून झालेले आहेत. बॉलर तयार मिस्टर प्रणित. हाफ टॅकर बॉल सुंदर फटका हुक केला बॉलला चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेगला. आउटफील्ड भरपूर खराब आहे आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड 9 अंकांवर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 9 धावा. जबरदस्त बॅटिंग करतायत दोन्ही बॅटर या दुसऱ्या इनिंग मध्ये. शेवटचा बॉल या षटकातील. बॉलर तयार प्रणित. ओव्हर पिच बॉल ऑन द टोज ड्राईव्ह केला बॉलला. पुन्हा एकदा चुकी झालेली आहे मिडॉनला. बॅकअप होईल बॉलला. तत्पूर्वी या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने आणि या 2 धाव्याने संघाची धावसंख्या 11 या अंकांवर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 11 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 3 ओव्हरचा खेळ बाकी असेल. 38 धावांचं पाठलाग करायचं आहे आणि पहिल्या ओव्हरमध्ये विदाऊट लॉस 11 धावा बनवलेल्या आहेत या दोन्ही बॅटरने. आता मात्र 3 ओव्हरचा खेळ बाकी असेल. जिंकण्याकरता 18 बॉलचा खेळ बाकी. 27 धावांची गरज. सामना जिंकण्याकरता प्रत्येक षटकामागे 9 धावांची सरासरी ही अद्यावत करावी लागेल दोन्ही बॅटरला. सामना अजून सुद्धा बॅलन्सिंग आहे. दोन्ही संघांना चांगले प्रयत्न करावे लागतील. फायनल डे आहे या स्पर्धेचा आपण पाहत आहोत. सातिवली प्रीमियर लीग पर्व 5वा आहे. जबरदस्त आयोजन जबरदस्त नियोजन कुबरा ब्रदर्स यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल या स्पर्धेमध्ये झालेला आहे. आमचे दिग्गज मान्यवर देखील या मॅचचा आनंद घेण्याकरता दाखल झालेले आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. SPL सीझन 5 मध्ये. बॉलर तयार रोहन. दुसरं षटक टाकण्याकरता सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्राईक एंडला बॅटर असेल सतीश. चला घाई करायचे प्लीज. गावदेवी वॉरियर्स संघाला विनंती असेल. यावेळेस सुंदर फटका लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. जबरदस्त फटका. ओव्हर पिच बॉल चातरणी केली होती बॉलर रोहन याने आणि त्या बॉलला लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह केलेला बॅटर किरण याने चेंडूला पाठवलेला आहे. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार. कमबॅक करावं लागेल बॉलरला. भरपूर कमी धावा या डिफेंड करायची आहेत. रोहन तयार. नेक्स्ट बॉल या षटकातील असेल. ओव्हर पिच बॉल पुन्हा एकदा सुंदर फटका हवेमध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक सुंदर झेल आणि फलंदाज होईल बाद मिस्टर किरण. बॅक टू द पवेलियन गॉन. चला नवीन बॅटर लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. घाई करायचे भरपूर वेळ आपल्याकडे कमी आहे. वेळेबद्दल नक्की सहकार्य करा. सर्वांना विनंती असेल. जबरदस्त आयोजन आहे परंतु वेळ आपल्याकडे भरपूर कमी आहे. नक्कीच सर्वांना विनंती असेल घाई करायची आहे. आपण क्विक खेळा आणि या आयोजनाला सहकार्य करायचं आहे. वेळ कोणासाठी थांबत नसतो.
वेळेला महत्व द्याल तर नक्कीच पुढे व्हाल, नाहीतर मागे पडाल. विनंती असेल सर्वांना हृदयाच्या अंतःकरणातून, आपल्याकडे भरपूर वेळ कमी आहे तर घाई करायची आहे. प्लीज चला बॅटर लगेच या आपण फास्ट. नवीन बॅटर अक्षय आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये, स्ट्रायकिंग एंडला असेल. विकेट प्राप्त करतोय बॉलर रोहन, कॉन्फिडन्स वाढला असेल या बॉलरचा. सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. तिसरा बॉल, यावेळेस लॉफ्टेड ड्राईव्ह, सुंदर फटका, सुरेख कनेक्शन, चेंडू जाईल लॉंग ऑन, बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धाबांसाठी षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्येला आकार. संघाची धावसंख्या 23 या अंकांवर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 23, लॉस ऑफ 1 विकेट इन दॅट सेकंड ओव्हर. बॉलर तयार रोहन, हा प्रकार बॉल, सुंदर फटका, प्रॉपर कनेक्शन होणार नाहीये. सुंदर क्षेत्ररक्षण, सुरेख कॅच आणि फलंदाज होईल बाद मिस्टर अक्षय. बॅक टू द पवेलियन गॉन. मैदानाच्या आतमध्ये 1 तेरी और 1 मेरी असं चित्र पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवर षटकार, दुसऱ्या बॉलवर विकेट, तिसऱ्या बॉलवर षटकार, त्यानंतर चौथ्या बॉलवर विकेट. जबरदस्त चित्र चालू आहे दोन्ही संघाच्या माध्यमातून. या ओव्हरमध्ये रोहन याने 12 धावा खर्च केलेले आहेत, 2 विकेट त्याला प्राप्त झालेले आहेत. तर नवीन बॅटर योगेश आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. हा देखील चांगला बॅटर आहे या संघाचा. चांगले प्रयत्न त्याला करावे लागतील. टायमर सेट आहे, 15 मिनिटांमध्ये 4 षटकं ही कंप्लीट झाली पाहिजेत. विनंती असेल फिल्डिंग करणाऱ्या टीमला. रोहन तयार, फुल टॉस बॉल, रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, प्रॉपर कनेक्शन होत नाही. चेंडू जाईल विकेट किपरच्या मागे. 1 धाव मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. बॅटची एज लागून चेंडू ट्रॅव्हल झाला होता. धावसंख्या संघाची 24 वर पोहोचले गेलेले आहे. आता मात्र शेवटचा बॉल बाकी असेल या ओव्हरमध्ये. चला स्पीडअप करा प्लीज, स्पीडअप करायचं आहे. विनंती असेल, फायनल डे आहे या स्पर्धेचा. भरपूर मॅच खेळवायच्या आहेत, भरपूर वेळ आपल्याकडे कमी आहे. सर्व संघांना विनंती असेल, रोहन शेवटचा बॉल या षटकातील, चला घाई करा प्लीज, भरपूर वेळ वाया जातोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होईल. यावेळेस जबरदस्त बॉलिंग, चेंडू जाईल. आता मात्र डॉट. षटक संपलेल्या दुसरं. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड 24 वर पोहोचले गेलेले आहे. आता मात्र 12 बॉलचा खेळ बाकी. जिंकण्याकरता 14 धावांची गरज असेल. 12 बॉल 14 धावांची गरज. समीकरण सहज आणि सोपा झालेलं आहे बॅटिंग करणाऱ्या टीम करता, परंतु बॉलिंग करणाऱ्या टीमला देखील चांगले प्रयत्न करावे लागतील या मॅच मध्ये. जबरदस्त आयोजन, जबरदस्त नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून. चला प्लीज आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. गावदेवी वॉरियर्स संघाला मी वारंवार विनंती करतोय, भरपूर वेळ टाइम स्पेंड होतोय. तुषार 11 संघाला विनंती असेल. त्यानंतर गावदेवी वॉरियर्स, दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये आहेत. दोघांना विनंती असेल आपण लगेच घाई करायची आहे. प्रगणेश हा बॉलर बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होईल. 12 बॉलचा खेळ बाकी, 14 धावांची गरज. बॉलर तयार. पहिला बॉल या षटकातील असेल. आडव्या बॅटने सुंदर फटका, चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेगला. एकदा मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. आउटफील्ड देखील स्लो आहे आणि या 2 धावा मात्र कंप्लीट करतायत दोन्ही बॅटर. आणि या 2 धावाने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड 26 या अंकांवर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 26 धावा. 11 बॉलचा खेळ बाकी असेल. जिंकण्याकरता 12 धावांची गरज असेल. 11 बॉल 12 धावांची गरज. बॉलर तयार प्रग्नेश. यावेळेस सोडून दिलेल्या बॉलला डाऊन द लेग साइड बॉलच्या हाताने वाईट बॉलचा इशारा आलेला पंचांचा. आपल्याकडे बॅलन्स कमी आहेत
त्याचा विचार करून नक्की चांगली बॉलिंग करावी लागेल बॉलर प्रग्नेश याला, परंतु स्वैर मारा त्याने केलेला आहे. यावेळी सुंदर फटका फोर्स केला बॉलला, हवेमध्ये चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांसाठी चौकार. जबरदस्त एफर्ट लावले होते लॉंग ऑनला, परंतु त्याच्या फक्यापासून चेंडू दूर ट्रॅव्हल झाला होता. या 4 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघ धावसंख्या 31 या अंकांवर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 31 धावा, 2 बॉल टाकून झालेले आहेत. यावेळी सुंदर फटका ड्राईव्ह केला बॉलला, चेंडू जाईल लॉंग ऑनला, एकदा मात्र कंप्लीट केली जाईल. दोन्ही बॅटरच्या माध्यमातून संघाची धावसंख्या या एका धाव्याने पुढे सरकली जाईल. ऑन स्कोर कार्ड 32 या अंकांवर पोहोचले गेलेले आहे. 38 धावांचे लक्ष्य आहे. आता मात्र 6 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. 9 बॉल 6 धावांची गरज. बॉलर तयार प्रग्नेश. नेक्स्ट बॉल या षटकातील असेल. आता मात्र डिफेन्सिव्ह पद्धतीने चेंडूला पुश केलाय. फक्त एक सिंगल धाव मिळेल. पुश करो अँड खुश राहू असा कान मंत्र दिलेला आहे बॅटरने. योगेश आणि सतीश हे 2 बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये. त्यांच्या माध्यमातून चांगले प्रयत्न आपल्या संघांकरता ते नक्कीच करत आहेत. मैदानाच्या आतमध्ये योगेश असेल स्ट्रायकिंग एंडला. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक. हवेमध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक सुंदर झेल अँड फलंदाज होईल बाद मिस्टर योगेश. बॅक टू द पवेलियन गॉन. शेवटचा बॉल बाकी असेल. आता मात्र विकेट प्राप्त झालेले बॉलर प्रग्नेश याला जबरदस्त कमबॅक करतो मैदानाच्या आतमध्ये. तर नवीन बॅटर जय भोईर आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. जय भोईर असेल स्ट्रायकिंग एंडला. शेवटचा बॉल बाकी असेल या षटकातील. 7 बॉलचा खेळ बाकी असेल. चला घाई करायची प्लीज. दोन्ही संघांना क्विक आपण मॅच चालू करायचं आहे. भरपूर वेळ नक्कीच वाया गेलेला आहे. दोन्ही संघांना आम्ही विनंती वारंवार करत आहोत, वेळेबद्दल आपण सहकार्य करा. चला घाई करायची प्लीज. बॉलर आपल्याकडे वेळ नाहीये. प्रग्नेश ओव्हर पेज बॉल, बॅटची एज, हवेमध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक सुंदर झेल आणि विकेट डाऊन होईल. या संघाची षटक संपलेल्या 3रं. धावसंख्या ऑन स्कोर कार्ड 32 धावा. आता मात्र 6 बॉलचा खेळ बाकी असेल. सहा बॉलचा खेळ बाकी आणि 5 धाबांची गरज सामना जिंकण्याकरता. 6 बॉल 5 धाबांची गरज. सामन्यामध्ये रंगत ट्विस्ट निर्माण झालेले आहे. पाहावं लागेल कोणता संघ या मॅच मधून पुढे येईल, कोणता संघ चांगली कामगिरी करेल या ओव्हरमध्ये आपण पाहणार आहोत. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. संदीप असेल बॉलिंग ट्रॅकवर. तर नवीन बॅटर आकाश आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. सतीश असे स्ट्रायकिंग एंडला. जो सलामीला आला होता बॅटर जबरदस्त प्रयत्न करतोय आपल्या संघांकरता. संदीप सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. 5 धावा त्याला डिफेंड करायची आहेत. चांगली बॉलिंग करावी लागेल. ओव्हर पेज बॉल, मोठा फटका खेळायचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क झाला नाहीये. चेंडू जाईल या वेळेला डॉट. काय जबरदस्त मॅच रंगली जातीय मैदानाच्या आतमध्ये. 5 बॉलचा खेळ बाकी, 5 धाबांची गरज. डू अँड डाय, करो या मरोची स्थिती निर्माण झालेली आहे. पाहावं लागेल कोणते संघ चांगले प्रयत्न करेल या मॅच मध्ये. हा प्रकार बॉल ऑर्थोडॉक्स स्टाईल मध्ये फटका मात्र खेळलेला बॅटरने. एकदा मात्र कंप्लीट खराब क्षेत्ररक्षण. फेकी होईल बॉलची, विकेट डाऊन होईल. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटर होईल बाद.
धावसंख्या 34 धाबा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आकाश झालेला आहे. आकाश बाद झालेले आहे. त्याच्या जागेवरती 1 शॉटचा इशारा. वॉर्निंग आलेले पंचांची. बॉलर तयार. या वेळेला सुंदर फटका बॅटची एज. चेंडू जाईल विकेट किपरच्या मागे. आउटफील्ड खराब आहे. एकदा मात्र कंप्लीट. दुसरा धाब्याचा प्रयत्न. काय घडलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये. अतिशय जबरदस्त कॉलिंग दोन्ही बॅटरच्या माध्यमातून आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत. या 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत दोन्ही बॅटरने. खराब क्षेत्ररक्षण झालेलं आहे फिल्डिंग करणाऱ्या संघाच्या माध्यमातून. या 2 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या आता मात्र 36 अंकांवर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 36 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 3 बॉलचा खेळ बाकी असेल. 2 धावांची गरज. 3 बॉल 2 धावांची गरज. डिफेंड करायचे आहेत बॉलर. संदीप याला चांगले प्रयत्न करावे लागतील. चांगला लाईन टू लाईन विकेट टू विकेट बॉलिंग करणं गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉल 2 धावांची गरज. 3 बॉलचा खेळ बाकी. चला घाई करायची प्लीज. चला घाई करा विनंती असेल. स्ट्राईक एंडला सतीश असेल. जबरदस्त प्रयत्न करतो आपल्या संघांकरता. सलामी आला होता बॅटर. यावेळेस सुंदर फटका लॉफ्टेड ड्राइव्ह षटकार आणि सामना फिनिश केलेला बॅटरने. जबरदस्त बॅटिंग. शेवटपर्यंत नाबाद राहिला हा बॅटर मिस्टर सतीश. आपल्या संघाला त्याने विजय संपादन करून दिलेला आहे. चला घाई करायचे प्लीज. तुषार 11 संघाने सामना जिंकलेला आहे. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मिस्टर सतीश ठरलेला आहे या मॅचचा.